सावधान, तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कशी ओळखाल? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये अतिशय चांगले उपाय सांगणार आहे. नकारात्मक ऊर्जा अनेकदा विविध कारणांमुळे जमा होते. या नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातून काढून टाकण्यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाचे उपाय सुचवणार आहे. ते तुम्ही नीट काळजीपूर्वक ऐका. तर प्रथमतः आपण पाहूयात, घरातील नकारात्मक ऊर्जा कशी शोधायची, निगेटिव्ह एनर्जीपासून मुक्ती कशी मिळवायची, नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी धार्मिक चिन्हे. मित्रमैत्रिणींनो, आमचे घर हे आश्रयस्थान आहे, जिथे आपण आराम करतो, पुन्हा जोडतो आणि इंधन भरतो. त्यामुळे आपली घरे सकारात्मक ऊर्जेने भरलेली असणे आणि सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकणे महत्त्वाचे आहे. म्हणून आम्ही तुम्हाला नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि तुमचे घर आनंदी सकारात्मक जागेत बदलण्यासाठी काही उपाय सांगणार आहे. जीवन चांगले आणि वाईट प्रकाशाने घडते किंवा सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जाने बनलेले असते. तुम्ही या दैवाला निगेटिव्ह करत असताना तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. नकारात्मकता काढून टाकणे हा या दैत्वाचा एक भाग आहे. याशिवाय लोक इतरांचा मत्सर, न्याय, भांडणे, खादाडपणा, आळशीपणा आणि इतर अशा नकारात्मक कल्पनांना आश्रय देऊन नकारात्मक ऊर्जा सोडवतात. आपण सतत चांगले मानव बनवण्यासाठी कार्य करत असतो आणि आपल्या ऊर्जेचा आपल्या सभोवतालच्या जगावर प्रभाव पडतो. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. असे अनेक चेतावणी संकेत आहेत जे तुमच्या सभोवतालच्या परिसरात वाईट ऊर्जेची उपस्थिती सूचित करतात. जर तुम्ही तुमच्या जीवनातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचे मार्ग शोधत असाल, तर सर्वप्रथम तुम्ही ज्या ठिकाणापासून सुरुवात करावी ते तुमचे घर आहे. एखाद्या व्यक्तीचे घर हे आश्रयस्थान, आराम करण्याची, पुन्हा जागृत करण्यासाठी, पुन्हा भरण्यासाठी जागा असावी. तुमच्या घरातील ऊर्जेचा तुमच्या जीवनावर आणि जीवनशैलीवर लक्षणीय परिणाम होईल. तुमच्या नातेसंबंधावर आणि मानसिकतेवरही याचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. म्हणून आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ओळखून आणि काढून टाकून शांती, सकारात्मक आणि आनंद आणा. नकारात्मक ऊर्जा शोधायची कसे आणि त्याच्या निर्मूलनासाठी सर्वोत्तम उपाय खालीलप्रमाणे दिलेले आहेत. घरातील नकारात्मक ऊर्जा कशी शोधायची? सर्वप्रथम तुम्हाला इच्छित यश मिळवणे कठीण होते. अनेक पर्याय असूनही तुम्हाला नेहमी थकवा जाणवतो आणि तुमच्याकडे लक्ष किंवा प्रेरणा नसते. नीट विचार करता येत नाही. नकारात्मक विचार येणे, अडकून पडणे किंवा चांगल्या संधी सतत गमावणे. जेव्हा ते परिणाम सहन करत आहेत. एखाद्या लहान घटनेला प्रतिसाद म्हणून कुटुंबातील सदस्य अनियमित अवस्था किंवा अप्रत्याशित पद्धतीने वागतात. नातेवाईक किंवा सहकारी यांच्या सतत भांडणे होतात. नकारात्मक अलौकिक शक्ती किंवा काळी जादू यांसारख्या असामान्य आणि तर्कहीन घटना घरात घडतात. तर ही लक्षणे दिसले तर समजायचं तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. तर आता पाहूयात, निगेटिव्ह एनर्जीपासून मुक्ती कशी मिळवायची. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळवण्यासाठी या सोप्या उपायांचं अनुसरण करा. तुमच्या घराचे प्रवेशद्वार आणि घरामध्ये स्वच्छता ठेवा. नकारात्मक ऊर्जेसाठी ही सर्वोत्तम वस्तू आहे. स्वच्छ प्रवेशमार्ग आणि आतील भाग नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतात आणि चांगली छाप देतात. तुम्ही तुमच्या घराचे प्रवेशद्वार नियमितपणे स्वच्छ केले पाहिजे. तुम्ही ते कसे करू शकता ते सांगते. 1. पाणी, लिंबाचा रस, पांढरा व्हिनेगर आणि मीठ मिसळून खिडक्या आणि दरवाजे स्वच्छ करा. 2. मालमत्तेमध्ये वाईट ऊर्जा जाण्यापासून रोखण्यासाठी सर्व प्रवेशद्वारावर समुद्राचे मीठ शिंपडा आणि नंतर ते झाडूने काढून टाका. 3. फरशी साफ करताना नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात गुरुवार वगळता थोडेसे समुद्री मीठ घाला. 4. घरातील बाथरूम आणि टॉयलेटमध्ये मीठ आणि भरलेला ग्लास किंवा कप ठेवा. 5. पती-पत्नीमध्ये भांडण किंवा मानसिक आजारासारख्या वैवाहिक समस्या असल्यास बेडच्या कोपऱ्यात एखाद्या मिठाचा तुकडा ठेवणे उपयुक्त ठरू शकतो. काही महिन्यानंतर ते कोणतेही वाईट ऊर्जा काढून टाकेल आणि त्या जागी नवीन ऊर्जा निर्माण होऊ शकते. नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी धार्मिक चिन्हे कोणती वापरावीत आणि कोणती प्रार्थना करावी. 1. पिरॅमिड यंत्र, मूर्ती किंवा देवतांच्या प्रतिमे यांसारख्या धार्मिक वस्तू ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. 2. पूजा कक्ष आदर्शपणे ईशान्य दिशेला असावा.
3. आवारात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशाने उत्कर्ष बळकट आणि तीव्र करण्यासाठी हत्तीसारखे धार्मिक आणि शुभचिन्हे मोक्याच्या ठिकाणी ठेवा. 4. वाईट आणि आळशी ऊर्जा दूर करण्यासाठी घंटा, शंका आणि झांजासारखे शुभ आवाज वापरा. 5. मोठ्याने किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे मंत्रांचा जप करणे हा वाईट शक्ती दूर करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. 6. नकारात्मक ऊर्जेपासून सर्वोत्तम उपाय करण्यासाठी यंत्र आणि मंत्र वापरा. तसेच घरातील सर्व काही बाहेर काढा. घरातील अस्वच्छ घर हवेपासून मुक्त होणे हे आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी उपायांपैकी एक उपाय आहे. हे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या घरातील हवेचा आराखडा तयार करण्याची पद्धत. खिडक्या उघडून आणि वाऱ्याच्या दिवसातही खिडकी उघडी ठेवून वायू विजन चालू ठेवा. तुमच्या घरात अतिरिक्त आरसे जोडणे हा नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा सर्वात प्रभावी आणि सोपा मार्ग आहे. तुमच्या घरामध्ये अनेक आरसे लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. त्यामुळे तुमचे मन स्वच्छ होण्यासाठी तुमच्या घरातील वातावरण सुधारण्यास मदत होईल. परंतु टोकदार कडा असलेल्या कोणत्याही गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक शत्रूही दर्शवणारे पेंटिंग किंवा शोक दर्शवणारे पेंटिंग असल्यास नकारात्मक ऊर्जा अधिक तीव्र होते. ताजमहल सारखी विचित्र स्मारके किंवा कलाकृती तुमच्या घरात एक प्रतिकूल वातावरण आणतात. असे मानले जाते की आपल्या घराच्या 4 कोपऱ्यांमध्ये मीठ शिंपडल्यास पूर्वीच्या मालकांनी मागे सोडलेले सर्व थंड ऊर्जा मीठ शोषून घेईल. 48 तासानंतर तुम्ही ते मीठ झाडू शकता. तुम्ही खोलीत किंवा दारातही ती बेल लटकावू शकता. बेलच्या दोन्ही लहरीमधून प्रवास केल्याने घरातील सर्व प्रकारची हानिकारक ऊर्जा दूर होते. कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी ही एक प्रभावी पद्धत मानली जाते. नकारात्मक ऊर्जेसाठी वास्तू टिपांपैकी एक म्हणजे रंग. नकारात्मक ऊर्जा विचलित करणारी अशीच एक छटा पिवळे आहे. इंटिरियर डिझाईनच्या दृष्टिकोनातून पिवळा रंग नेहमीच आपली खोली आणि अधिक प्रमुखांनी मैत्रीपूर्ण असल्याची छाप देतो. तुटलेल्या वस्तू फेकून द्या. यापुढे उपयोगी नसलेल्या वस्तूंसोबत वेळ घालवणे टाळावे. या वस्तू जुन्या खुर्च्यापासून लहान पेनापर्यंत कधीही काहीही असू शकतात. आपल्याला यापुढे जायची आवश्यकता नाही, त्यापासून मुक्त होणे आवश्यक आहे. हे तुमचे विचार आणि वाईट ऊर्जेपासून दूर होण्यास मदत करते आणि ते तुमच्या घरातून काढून टाकावेत. संत्रा तेल हा एक सुगंधी आहे जो लोकांना हसण्यास प्रोत्साहित करतो. तुमच्या वातावरणातील सर्व नकारात्मकता काढून टाकण्यात ते तुमच्या आत्म्याला देखील उत्तेजित करतात. समान प्रभाव प्राप्त करण्यासाठी तुम्ही एकतर ठिबक पसरू शकता किंवा त्याऐवजी स्प्रे वापरू शकता. गोंधळ कमी करणे हे नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी सर्वोत्तम वास्तू टिपांपैकी एक आहे. वास्तूमध्ये बऱ्याचदा वाईट ऊर्जा असते, त्यामुळे ते तुमची शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक प्रगती थांबवू शकतात. वाईट ऊर्जा कमी करण्यासाठी आणि निरोगी आणि उत्साही अस्तित्वासाठी घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात धूप आणि अगरबत्ती जाळा. तसेच वाईट कर्मापासून मुक्त होण्यासाठी अगरबत्ती जाळण्याचा प्रयत्न करा आणि संपूर्ण इमारतीभोवती धूर घड्याळाच्या उलट दिशेने सोडा. जर एखाद्याची तब्येत खराब असेल तर तुम्ही तुमच्या तळहातावर एक चिमूटभर मीठ धरून आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून 3 वेळा हलवू शकता, जेणेकरून वाईट नजरेने तो व्यक्ती आजारी असेल तर तो बरा होईल. हे 2 ते 3 दिवस सलग करा. प्रत्येक वेळी मीठ डोक्याभोवती फिरवल्यानंतर फेकून द्या. तर अशा प्रकारे वरील उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि ह्या उपाय केल्यामुळे तुमच्या घरात येत्या 48 तासातच बदल जाणवू लागतील. तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवरती येत राहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.